नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो नाशिक उत्तरानगरमध्ये. आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार सीमा पाटील आणि सविता टर्ले. किती छान निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि त्याचबरोबर छोटी छोटी अशी बैठी घरं असल्यामुळे या ठिकाणी आजचा खेळ जास्त रंगेल असं वाटायला लागलेलं आहे. मुळात आधी घरी जाऊ, घरातल्या वहिनींना भेटू. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. नाव सांगा. माझं नाव सीमा पाटील, सीमा विजय पाटील. माझा ओळख करून द्या सगळं. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी दिशा. दिशा. हो. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार आई. आणि हे माझे सासरे. नमस्कार. आणि आमचे सगळे मित्र परिवार. चला नमस्कार हो सगळ्यांना. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वैदी का कमी हसता हो तुम्ही? घाबरली सर. आता किती छान हसलात. काय करतात मिस्टर? मिस्टर त्यांची फॅक्टरी आहे. अच्छा. आणि मग तुम्ही त्यामध्ये काय मदत करता की नाही? नाही, मी गृहिणी. गृहिणी. हो. बरोबर. तुम्ही दोघं कधी फिरायला जाताना कधी हरवलायत काय? नाही, ते तर नाही हरवले, पण मी हरवली. कधी? मी लहान असताना हरवली. किती वर्षाच्या होता तेव्हा? मी म्हणजे 8-9 वर्षाची होती. कुठे हरवला? आमच्या गावाकडे एक सारंगखेडा गाव म्हणून आहे. सारंगखेडा. हो. तिकडे काय झालं? तिथं यात्रा भरते. आणि मग काय झालं? मग काय नाही, बघता बघता ते पुढे निघून गेले, मी मागेच राहिली. मग काय नाही, शोधाशोध केली, मग काही सापडले नाही. तुम्ही सापडलातच नाही सापडले. मग नंतर आम्ही आधी बाजार वगैरे केला होता, किराणा वगैरे. मग तो एका दुकानात ठेवला होता. मी जाऊन ते शोधून मग तिथं बसली. मग याने 2-3 तासानंतर मग शोधाशोध केली. मग मावशीच्या लक्षात आलं की ती नक्की तिथंच बसली असेल. मग सगळेजण आले, मग तेव्हा तिथं सापडली. म्हणून मिस्टरांना जरा बोलवता, कारण मला ना त्यांच्याशी आत्ता जरा बोलावंसं वाटतं. हो हो. नमस्कार. नमस्कार. या 8 वर्षाच्या असताना सापडल्या आणि म्हणून तुम्हाला मिळाल्या. बरोबर. बरोबर. तेव्हा त्या सापडल्या, ते बरं झालं असं वाटतं की काय वाटतं तुम्हाला आता? कधी कधी बरं वाटतं, पण जेव्हा आमच्यावर गुजरते तेव्हा वाटतं सापडल्या नसतं तर बरं झालं. काय वहिनी का बोलतायत हे असं सांगा तुम्ही. मी काहीच बरं, काय सांगाल वहिनींच्या स्वभावाबद्दल? शॉर्ट टेम्पर आहे. हां. पण तिच्यात एक दुसरा गुण चांगला आहे. हां. काय? की 5 मिनिटानंतर ती झालं गेलं सगळं विसरून जाते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे चांगला गुण आहे. हा चांगला गुण. बरं, ह्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही सांगा. यांचा स्वभाव चांगला आहे. हां. पण एक गोष्ट आहे की 4 वेळा सांगतील, मग 5व्यांदा नाही ऐकलं का मग चिडतील. मग कोण? ते. मग तुम्ही 4 वेळाची वाट का बघता? पण मला हेच कळत नाही. 4 वेळा सांगितलं, 5व्या वेळेला मी ऐकलं नाही की चिडतील. पण काय बरोबर की नाही? बरोबर आहे. नाही, मी प्रत्येक वेळेला त्यांनाच बोलायचं आणि मग ते बोलले की तुम्ही म्हणता ते शांत नाही म्हणून. मग ते बरं वाटतं एखाद दिवशी काही चेंज म्हणून. चेंज म्हणून? असं काही बोललं मग चिडवायचं तर कसं चिडवायचं, मग असं चिडवायचं. नाही, बरं करता तुम्ही. मी फार कमी चिडत असतो. तुम्ही बरोबर. बरं, आता मी दोघांनाही प्रश्न विचारणार. विचारा. पहिला प्रश्न तुम्हाला. धन्यवाद. मला तुम्ही सांगा, तुमच्या डायनिंग टेबलला च्या भोवती किती खुर्च्या आहेत? 6. घ्या. आत्ता मोजायला लागले ते इकडे तिकडे. वैरी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, मिस्टरांना कोणत्या टोपण नावाने बोललं जातं माहिती आहे तुम्हाला? गोट्या. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर. आणि तुम्ही सांगा, वहिनींचा आवडता इंडोर गेम कोणता? तुमच्यावर चिडणं सोडून. कार्ड. पत्ते. वहिनींचा आवडता खेळ तुम्हीच सांगा. कॅरम. कॅरम. अरे. आणि त्यामुळे आज तुमची राणी तुमच्या बाजूनी नाहीये. चला, म्हणजे 2 उत्तरं बरोबर आली. वहिनी तुमच्याकडे आत्ता पहिल्या प्रश्नाच्या उत्तराचे 100 रुपये, दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराचे डबल, म्हणजे आणखी 200. 300 रुपये बक्षीस म्हणून हे लक्ष्मी आता येणार आहे. आणि यानंतर जर उत्तर बरोबर आलं तर आणखी 300 रुपये. एकही शब्द इंग्लिश येता कामा नये आता. हो. तेवढी तयारी केली आहे तुम्ही? वहिनी, शिक्षण कुठे झालं? शहादा तालुकाकडे. आणि मग काय शाळेचं नाव? विकास. विकास काय? विद्या मंदिर. विकास विद्या मंदिर. व्हेरी गुड. मग तिकडनं इकडे कशा आलात? तिकडनं आम्ही इकडे 4 चाकी. 4 चाकीने आलात. व्हेरी गुड. आणि मग इकडनं मुंबईला कधी गेलात दोघे? हो, गेलोय. कसे गेलात? गाडीनेच. कुठली गाडी? 4 चाकांची? 4 चाकांची. आणि वहिनी, चित्रपट वगैरे बघता की नाही कधी? हो. कुठे कुठे बघता?
चित्रपटगृहात. चित्रपटगृहात. वा वहिनी, पटकन उत्तर द्यायचा विचार नाही. आणि मग चित्रपटगृहात काय असतं? चित्रपट सलग असतो इकडे नाशिकमध्ये? हो, सलग असतो. मध्ये थांबत नाही? नाही, कधीच चित्रपट नाही, थांबत थांबतो. त्याला काय म्हणतात? त्याला आता मी सांगू? थांबा ना. नाही नाही काय म्हणतात? 10, 5, 4, 3, 2, गेलं. 1. वेळ संपली. त्याला काय म्हणतात? मध्यंतर. मध्यंतर. तर अशा तऱ्हेने हे बक्षीस गेलं. पण वहिनी, ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. आणि भेटूया आता कुटुंबात. नमस्कार. चला, सगळी फॅमिली सज्ज आहे. हा, सासूबाई, सुनेबद्दल सांगा आता. सुनेबद्दल सगळंच चांगलं आहे, सगळं मनमिळावू आहे, सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे. मला एक कळत नाही की ज्या ज्या घरात मी होम मिनिस्टरचं शूटिंग करायला जातो त्या घरातल्या सगळ्या सासूबाई सूनबाईंबद्दल चांगलंच कसं काय बोलतात? आणि मग असं कसं म्हणेल? म्हणजे खरं आहे की नाही? नाही, चांगलं आहे तर चांगलंच म्हणायचं ना. बरोबर आहे. पण मी असं काही बघितलंय बऱ्याचदा ना, काही ठिकाणी असं होतं की किती समस्या दाखवल्या जातात किंवा दिसतात, हो की नाही? पण मला आतापर्यंत अशी एकही घरात दिसली नाही. ते काय म्हणजे कसं नेमकं? काय आता? असं मी काय सांगायचं का आता? म्हणजे हे खरं का ते खरं असं वाटायला लागलंय? माझं तर खरं आहे. तुमचं खरं आहे ना? बरं, आता एक गाणं, त्याचा अभिनय वहिनी करणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ओळखायचंय. सुंदर अभिनय करतात त्या. गाणं सोपं आहे की नाही? मग आता बघायचंय तुम्ही कठीण आहे का? या कठीण आहे. चला, वेळ सुरू झाली आहे वहिनी. गाणं गाणं गाणं. दहा, 9, 8, 7, 6, 5. त्यांनी ओळखलंय खरं तर. 4, 3, 2, 1. वेळ संपली. आता थांबा. टिळा हा शब्द गाण्यात असलेली गाणी कुठली ते आठवा ना. एकदम सोपं गाणं आहे. तुमच्या सगळ्यांचा चेहरा बदलणार आहे गाणं सांगितलं की. बघायचंय? थांबा, चेहरे बघा आता. सांगा. हिलपरी हिला तुझ्या कपाळीला तिळा. आता मला सांगा, गाणं सोपं होतं की नाही? आता वहिनी, कार्यक्रम संपला की सगळ्यांना टिळा लावा. हो.